हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आपल्या सोनास अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजपासून आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10चं सायन्स सब्जेक्टचं पार्ट 2. त्याच्यामध्ये सेकंड लेसन आहे तुमचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तुम्हाला सायन्स सब्जेक्टमध्ये दोन पार्ट आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. जो सेकंड लेसन आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दिलेले आहे. त्याच्यातला आपण पार्ट 1 आज आपण बघणार आहोत. तर बघा, आपण या चॅनलवर 10वीचे सगळे पार्ट 2 मधले सर्व लेसन कव्हर करणार आहोत. तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लेट्स स्टार्ट अवर न्यू चॅप्टर, दॅट इज द सेकंड चॅप्टर ऑफ युअर टेक्स्ट बुक, दॅट इज अ लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तर बघा, लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, तर सजीवांतील जीवनक्रिया इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांमधील जे प्रोसेसेस होत असतात त्याला आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेसेस म्हणतो. याचं पार्ट 1 मध्ये आपल्याला जे पण दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे आपल्याला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर लाईफ प्रोसेसेस म्हणजे सजीव सृष्टी आणि त्यांच्यामध्ये होणारे लाईफ प्रोसेसेस म्हणजे सजीव आणि सजीवांची क्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव सृष्टी आणि एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा निर्मिती. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपण सर्व आहोत, तसे तर खूपच आहेत पण त्यातले पण आपण एक आहोत. एनर्जी प्रोडक्शन, पण आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशी प्रोड्यूस होते त्याच्यामध्ये वेगवेगळे सायकल्स आहेत, ते आपण आता नेक्स्ट बघू. न्यूट्रिएंट अँड एनर्जी इफिशियन्सी, काही न्यूट्रिएंट्स आणि एनर्जी इफिशियन्सी. सेल डिव्हिजन म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. सेल डिव्हिजन म्हणजे सेल म्हणजे पेशी आणि डिव्हिजन म्हणजे ब्रेकडाऊन. सेलचं ब्रेकडाऊन कसं होतं त्याचे नवीन नवीन खूप साऱ्या प्रोसेस असतात, जसे की मायटोसिस असेल, मिओसिस असेल. तर आपण आता 1 बाय 1 स्टडी करू. तर बघा, इथं एक दिलेलं आहे तुम्हाला, कॅन यू रिकॉल, का तुम्हाला आठवतं. इथे तुम्हाला 7 क्वेश्चन दिलेले आहेत, आपण शॉर्टमध्ये बघूया. हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट युजफुल फॉर अवर बॉडी. क्वेश्चन काय तुमचा, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट युजफुल फॉर अवर बॉडी. तर अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे हे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात, हा आपल्याला क्वेश्चन दिला आहे. तर बघा, ते आपल्याला का उपयोगी ठरतात, तर एनर्जी प्रोडक्शनसाठी आपले किंवा आपल्या शरीराची ग्रोथ होण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी. आपण जे रोजच्या जीवनातून अन्न खातो त्यातून आपल्याला विटॅमिन, मिनरल, प्रोटीन्स त्या अन्नाच्या मार्फत भेटत असतात, त्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. सो त्यासाठी फूड स्टफ्स हे इम्पॉर्टंट असतं. तर फूड स्टफमध्ये काय येतं, पिझ्झा, बर्गर ते येत नाही. तर आपण जे रोज खातो पोळी, चपाती, भाकर, भात वगैरे त्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, पिझ्झा बर्गरमध्ये नसतात. त्यामुळे जे आपण रोजच्या आहारातून घेतो त्यातून जे आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स भेटतात ते आपल्या बॉडीसाठी, आपल्या ग्रोथसाठी युजफुल असतं. तर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अ बॅलन्स्ड डाएट फॉर बॉडी. तर आपल्या संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. एक बॅलन्स्ड डाएट असतो आपला. तर बघा, आपण जे रोजच्या जीवनात अन्न खात असतो त्याच्या आपल्याला इक्वल प्रपोर्शनलमध्ये विटॅमिन्स, प्रोटीन्स हे आपल्या बॉडीला भेटत असतात. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे सायकल्स असतात ते व्यवस्थित चालतात. रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, हे प्रॉपरली वर्क करत असतात. आफ्टर दॅट थर्ड क्वेश्चन आहे आपला, विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय मसल इन बॉडी. तर आपल्या शरीरामध्ये जे स्नायू असतात ते कोणकोणते कार्य पार पडत असतात. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये एकूण 3 प्रकारचे मसल्स असतात. तर कोणते आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी पण सांगते तुम्हाला. तर फर्स्ट आहे व्हॉलेंटरी मसल. हे बघा, पहिला जो असतो तो असतो व्हॉलेंटरी. सेकंड वन असतो इनव्हॉलेंटरी अँड थर्ड वन असतो तुमचा कार्डियक मसल. आता व्हॉलेंटरी मसल म्हणजे काय, तर जे मसल आपल्या इच्छेनुसार कार्य करत असतात त्यांना आपण व्हॉलेंटरी मसल म्हणतो. इनव्हॉलेंटरी मसल म्हणजे काय, जे आपल्या इच्छेविरुद्ध कार्य करतात त्यांना आपण इनव्हॉलेंटरी मसल म्हणतो. आणि कार्डियक मसल म्हणजे काय, हार्टमध्ये असतात. कार्डियक म्हणजे काय, हार्ट म्हणजे आपल्या हार्टमध्ये असतात, ते आपल्या हार्टला ब्लड पंपिंगसाठी हेल्प करत असतात. बघा, आपण आता एक्झाम्पल बघू इनव्हॉलेंटरी मसलचा. तर इनव्हॉलेंटरी मसलमध्ये काय असतं, आपल्या डोळ्याच्या पापण्या. आता त्या डोळ्याच्या पापण्या आपल्या इच्छेविरुद्ध हालत असतात. ते आपल्याला विचारतात का, हाय मी डोळ्याच्या पापण्या, मी आता फडफडू का, नाही, तसं नाही, ते त्यांच्या फडफडत असतात. आणि व्हॉलेंटरीमध्ये काय एक्झाम्पल, इन हात, आपले हात पाय असतात, आपले हात पाय सतत हलत असतात का, नाही, आपल्याला जेव्हा त्यांचं काम असतं आपण तेव्हाच त्यांना हलवतो. देन कार्डियक मसल हे तुम्हाला समजलंच असेल, ते आपल्या हार्टच्या आउटपुट आणि इनपुटसाठी, ब्लड आउटपुट आणि इनपुटसाठी हेल्प करत असतात.
देन फोर्थ वन आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द डायजेस्टिव्ह ज्यूस इन अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आपलं जे डायजेस्टिव्ह ज्यूस असतात, जे पचनासाठी उपयुक्त असे जे ज्यूस असतात, रस असतात, ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला काय हेल्प करतात. डायजेशनमध्ये जे डायजेस्टिव्ह ज्यूस असतात ते आपल्या डायजेशनसाठी हेल्प करतात, अन्न पचनासाठी आपल्याला मदत करत असतात. आता कोणकोणते डायजेस्टिव्ह ज्यूस असतात तर पेप्सिन असेल, त्याच्यानंतर HCl असेल, हे त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन आपल्या बॉडीमध्ये डायजेशन हे प्रॉपरली होत असतं. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. तर कोणती सिस्टीम ही आपल्या बॉडीतून वेस्ट मटेरियल बाहेर तयार करण्यासाठी आणि त्या बाहेर काढण्यासाठी मदत करत असते. म्हणजेच काय, आपल्या मानवी शरीरात जे टाकाऊ पदार्थ असतात ते शरीराबाहेर टाकण्याचे कोणती जी संस्था असते ती कार्यरत असते. तर बघा, एक्सक्रिटरी सिस्टीम तुम्ही मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेच असाल. तर एक्सक्रिटरी सिस्टीम ही काय करत असते, आपल्या शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ असतात, जे वेस्ट मटेरियल असतं ते आपल्या शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करत असते. तर त्याच्यासाठी कोणते ऑर्गन इन्व्हॉल्व असतं, किडनी असेल, किडनी ही काय एक एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, तो आपल्या शरीराबाहेर युरिन आउटपुट वगैरे करत असतो. देन सिक्स क्वेश्चन व्हॉट इज द रोल ऑफ अ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. तर ऊर्जा निर्मितीसाठी रक्ताभिसरण संस्था कशी कार्यरत असते. तर बघा, आता हार्टमध्ये ब्लड असतं, हार्टमध्ये काय असतं, प्युरिफाईड ब्लड असतं, मग ते आपल्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीला प्रोव्हाइड करत असतं. त्याच्यामुळे जे ब्लडमधून ग्लुकोज तयार होत असतं, ग्लुकोज त्याच्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ही जी सायकल असते ही चालूच असते. जे प्युरिफाईड ब्लड असतं ते आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सगळ्या ऑर्गनला पोचतं. त्यामुळे सर्क्युलेटरी सिस्टीम ही इम्पॉर्टंट असते एनर्जी प्रोडक्शनसाठी. देन सेवन्थ नंबर हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकर इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. तर बघा, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे. तर बघा, आता वेगवेगळ्या सिस्टम असतात आपल्या बॉडीमध्ये, नर्वस सिस्टम असेल, एंडोक्राईन सिस्टम असेल. तर नर्वस सिस्टम काय कंट्रोल करते, न्यूरॉन्सला कंट्रोल करत असते. एंडोक्राईन सिस्टीममध्ये पिट्युटरी ग्लँड वगैरे असते आणि त्यांची पिट्युटरी ग्लँड काय करते, त्यांची सिक्रेशन रिलीज करत असते, हे तुम्हाला माहितीच असेल. आता या सर्व क्वेश्चनची जी आन्सर्स आहे आपल्याला या खालच्या पॅरेग्राफमध्ये भेटणारच आहेत. तर बघा, आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. तर व्हेरियस ऑर्गन सिस्टीम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन अवर बॉडी. तर आपल्या मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारची संस्था हे कार्यरत असतात. along with the various systems like digestive system, respiratory system, circulatory, excretory, control system, different external and internal organ are performing their function independently but throughout the complete coordination. तर बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ज्या संस्था असतात त्या कार्यरत असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था, रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन संस्था, सर्क्युलेटरी म्हणजे रक्ताभिसरण संस्था. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशासाठी हेल्प करते, तर अन्नाच्या डायजेशनसाठी, अन्न पचवण्यासाठी. रेस्पिरेटरी हे श्वसन संस्था असते, ते आपल्याला श्वास घेण्यासाठी मदत करते. सर्क्युलेटरी सिस्टीम कशात मदत करते, रक्ताभिसरण संस्था असते ती. एक्सक्रिटरी म्हणजे उत्सर्जन संस्था, आपल्या शरीराबाहेर वेस्ट प्रोडक्ट काढण्यासाठी ती मदत करत असते. आणि कंट्रोल सिस्टीम म्हणजे नियंत्रण संस्था. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन, त्यासोबतच्या आपल्या बॉडीमध्ये अंतर्गत आणि एक्सटर्नल आणि इंटरनल ऑर्गन असतात ते सुद्धा कार्यरत असतात. ते त्यांचे फंक्शनचे इंडिपेंडेंटली परफॉर्म करत असतात, बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. दिस ओव्हरऑल सिस्टीम इन ॲक्शन इज अ मोर ऑर लेस सेम वे इन ऑर्गॅनिझम. ही यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात पद्धतीने कार्यरत असते. आर नीड अ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर द पर्पज. त्यासाठी अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यक असते. म्हणजे आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला प्रॉपर डाएट आपण जे प्रॉपर डाएट करतो त्यातून आपल्याला प्रोटीन्स, विटॅमिन्स हे प्रॉपरली भेटायला पाहिजे, इक्वल प्रोपोर्शनलमध्ये भेटायला पाहिजे. कार्बोहायड्रेट, फॅट अँड लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. तर बघा, कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन हे आपल्या एनर्जीचे मेन स्रोत आहे. स्निग्ध पदार्थ, प्रथिने, अन्न पदार्थ हे ऊर्जेचा मुख्य घटक आहेत. हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन इच सेल. It is not like only the foodstuff is sufficient for the energy production, but oxidation is also necessary.
तर बघा ऊर्जा निर्मितीसाठी म्हणजे एनर्जी प्रोडक्शनसाठी फक्त अन्नच लागत नाही तर ऑक्सिजनची पण आवश्यकता तेवढीच असते. All these foodstuffs and oxygen are transported up to the cell via circulatory system. तर जे पण अन्न असेल ऑक्सिजन असेल हे सेलपर्यंत पोहोचवलं जातं सर्क्युलेटरी सिस्टीम पासून. Besides, it is coordinated by the control system of the body. नियंत्रण संस्थेचे सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. जे आपली कंट्रोल सिस्टीम असते बॉडीची ते प्रत्येक जे आपल्या शरीरात क्रिया होत असतात त्याच्यावरती कंट्रोल ठेवत असते. दॅट इज इच लाईफ प्रोसेस इट कंट्रीब्यूट इन इट्स ओन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी एनर्जी प्रोडक्शनसाठी प्रत्येक जीवनक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. आणि या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जाची गरज भासते आणि या सर्व ज्या प्रोसेस असते त्यासाठी पण आपल्याला एनर्जी लागत असते. ह्युमन अँड अदर ॲनिमल कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर बघा आपण आणि किंवा इतर प्राणी असेल हे फळे भाजीपाला आपण सेवन करत असतो. प्लांट्स अँड ऑटोट्रॉप्स दे आर प्रिपेअर देअर ओन फूड. तर आता बघा जे वनस्पती असते हे कसे असतात ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात त्यासाठी ते अन्न निर्मिती करत असतात. They utilize some food themselves the where is remaining in the store a various part like a fruit, leaves, stem, roots etc. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात आणि त्यासाठी ते अन्नाची निर्मिती देखील करतात आणि काही अन्न स्वतः वापरतात तर उर्वरित जे असतात जे उरलेले अन्न असतं ते काय करतात ते अन्न ते फळे पाने खोड जे झाडांचे जे पार्ट्स असतात फळे पान खोड मूळ त्यांच्यासाठी पण ते साठवून ठेवत असतात त्यांना पण ते प्रोव्हाइड करतात. We consume all the various plants material and obtain different nutrients like carbohydrate, fat, protein, vitamins, mineral etc. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे इत्यादी आपण मिळवतो. बघा आता ते प्लांट्स काय करतात स्वतःही त्यांचं पोषण करतात आणि उरलेले जे अन्न असतं ते त्यांचे जे रूट्स असतील फ्रुट्स असतील त्यांची लिव्स वगैरे असतील त्यांना पण ते प्रोव्हाइड करतात. आपण तेच फ्रुट्स आपण कन्झ्युम करतो म्हणजे त्यामुळे आपल्यालाही ते जे प्रोटीन्स असतात कार्बोहायड्रेट फॅट्स वगैरे ते आपण पण कन्झ्युम करतो ते आपल्यालाही मिळतं. We obtain the carbohydrates from milk, fruits, jaggery, canned sugar, vegetables, potatoes, sweet meats, and cereal like wheat, maize, ragi, jowar, millet, rice, etc. तर बघा जे आपण कार्बोहायड्रेट मिळवतो ते आपल्याला कशातून भेटतं दूध असेल फळे असेल दूध फळ जॅगरी म्हणजे गूळ साखर कॅन शुगर मीन्स साखर किंवा आपण त्याला ऊस वगैरे म्हणतो व्हेजिटेबल्स पोटॅटो स्वीट पोटॅटोज गहू मका ज्वारी नाचणी सगळ्यामधून आपल्याला काय भेटतात म्हणजे कार्बोहायड्रेट कर्बोदके आपण भेटत असतं. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. तर बघा हा MCQ इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आपल्याला कार्बोहायड्रेटमधून 4 किलो कॅलरी ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते एवढी एनर्जी आपल्याला मिळत असते. ओके फ्रेंड्स आता येऊया आपण आपल्या नेक्स्ट पेजवर. त्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे आता न्यू टॉपिक तो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजे सजीव आणि त्याची ऊर्जा निर्मिती. तर बघा पहिले आपल्याला ते एक डायग्राम दिलेली ते बघू आपण. ही रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम आहे मानवी श्वसन संस्था. तर बघा ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिवन बिसाइड. आपल्याला ते डायग्राम दिलेली त्याला आपल्याला ऑब्झर्व करायला लावली आणि त्याला लेबल म्हणजे त्याला नावं द्यायला लावली आहेत. तर बघा आता तुम्हाला मी एक नाव सांगते आणि शेवटी तुम्हाला लेबलही करून देईल. तुम्हाला स्क्रीनवर नंतर विजिबल होईल त्यांची नावं ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये वगैरे लिहू शकता. हे आपली नॅसल कॅव्हिटी म्हणजे नोज ज्याच्याने आपण आपलं श्वसन संस्थाचे जे आपण श्वासोश्वास करत असतो रेस्पिरेशन करत असतो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो. त्याच्यानंतर बघा खाली दिलेलं आहे आपल्याला हे माउथ. नोजच्या खाली आहे माउथ नॅसल कॅव्हिटीच्या खाली माउथ. देन थर्ड नंबरला इथे लॅरेन्स दिलेले. लॅरेन्सला आपण व्हॉइस बॉक्स असे पण म्हणतो म्हणजे आपला आवाज जो असतो तो लॅरेन्समधून येत असतो. त्याच्यानंतर इथे बघा इथे दिलेलं आहे आपल्याला ट्रॅकिया. हा बघा जो पाईप शेप दिसतो तुम्हाला पाईप शेप स्ट्रक्चर त्याला आपण काय म्हणतो ट्रॅकिया. ट्रॅकियाला वाइंड पाईप देखील म्हणतात.
देन बघा इथे दिलेले तुम्हाला लंग्स दिले बघा, हा एक 2 लंग्स आहे, हा एक आणि हा एक, हे 2 लंग्स आहेत. आणि हे जे असतात, थांबा थोडं झूम करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसत असेल इथे, असं तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित दिसेल तुम्हाला. त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉन्काय म्हणतो. आणि याचे जे अजून पार्ट्स पडतात त्याला ब्रॉन्क्युल्स म्हणतो. ते काही जे आपल्याला दाखवलेलं नाही, पण याला आपण ब्रॉन्काय म्हणतो. देन खाली जे आहे तुम्हाला जी ही लेअर दिसते अशी, याला आपण डायफ्राम म्हणतो. त्याच्यानंतर हे बघा इथे ग्रॅप शेप स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हणतात, अल्वेओलाय. सो तुम्हाला नाव त्याचे जे नेम्स आहेत ते विजिबल असतील, आय होप. ओके. तर बघा आपल्याला आता इथे काय दिलेलं आहे, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर ॲट द 2 लेवल ॲज अ बॉडी अँड सेल्युलर लेवल. तर बघा आपल्या जे रेस्पिरेशन असते हे 2 पार्टमध्ये होते, जे 2 स्तरांमध्ये होते. पहिले बॉडी लेवल अँड सेल्युलर लेवल. तर बघा आपल्याला रेस्पिरेशन म्हणजे काय एवढंच माहीत असतं, ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकले. पण त्याच्या व्यतिरिक्त हे बघा 2 स्टेजेस आपल्याला इथे दिलेले आहे, बॉडी अँड सेल्युलर लेवल. तर सजीवांमध्ये श्वसन हे शरीरस्तर आणि पेशीस्तर अशा 2 स्तरावर होत असते. तर बघा ऑक्सिडेशन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन द बॉडी अँड सराउंडिंग इन केस रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट अ बॉडी लेवल. जेव्हा बॉडी लेवलला रेस्पिरेशन होत असते तेव्हा काय होतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज होत असतात इन बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज होत असतात ॲट बॉडी लेवल. फक्त बॉडी लेवलला हे होत असतात. आणि इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल, जर इन केस रेस्पिरेशन सेल्युलर लेवलला होत असेल तर काय होतं बघू आपण, फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. तर बघा जर सेल्युलर लेवलला होत असेल तर काय होईल, जे आपले फूडस्टफ्स असतात म्हणजे अन्नपदार्थ असतात त्या ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्या विनासुद्धा ते ऑक्सिडेशन करू शकतात. तर बघा बॉडी लेवलला काय होतं, एक्सचेंज होतं गॅसेसचे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनमध्ये एक्सचेंज होतात बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. आणि सेल्युलर लेवलला काय होतं, जे अन्न पदार्थ असतात ते ऑक्सिडाइज होतात विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथे दिलेलं आहे, कॅन यू टेल, का तुम्ही सांगू शकता. बघा फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ C, H and O आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज. तर बघा ग्लुकोजमध्ये CH आणि O हे किती मॉलिक्युल रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट असतात हे आपल्याला विचारले. ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्याला त्यासाठी माहीत असावा. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, C6H12 and O6 असा आपला ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. तर बघा C म्हणजे कार्बन ॲटम किती प्रेझेंट आहे, 6, हायड्रोजन ॲटम किती आहे, 12 आणि ऑक्सिजन किती आहे, 6. म्हणजे तो रेशो कसा येईल, 6:12:6 असे ते रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट आहे. 6 मॉलिक्युल ऑफ कार्बन, 12 मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन अँड 6 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. आफ्टर दॅट सेकंड, विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड आर प्रेझेंट बिटवीन ऑल दिस ॲटम. या ॲटम्समध्ये आपण जे बघितलं त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असतो. आता बॉन्ड बघा 2 प्रकारचे असतात, एक आयोनिक बॉन्ड असतो आणि एक कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. तर आता या ॲटम्समध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे, तर कोव्हॅलेंट बॉन्ड हा प्रेझेंट आहे. देन थर्ड क्वेश्चन, इन टर्म ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन ॲक्च्युअली वेन मॉलिक्युल आर ऑक्सिडाइज. तर बघा केमिस्ट्रीमध्ये एखाद्या मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर ते बघा ते इलेक्ट्रॉन रिलीज करतात किंवा गेन करतात, ते त्याच्यामध्ये एक्सचेंज चालू असतं. त्याच्यानंतर बघा एक न्यू पॅरेग्राफ आपण तो बघू. कार्बोहायड्रेट ऑफ द फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनी युटिलाइज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर फॉर डेली नीड. तर आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज जी आपण एनर्जी घेत असतो त्यासाठी केला जातो. आपण जे रोज अन्न खातो ते कशासाठी घेतो, एनर्जीसाठी, आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करायसाठी रिक्वायर्ड जी एनर्जी असते आपण त्यासाठी अन्न घेत असतो. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन फॉर्म ऑफ ATP. बघा हे सेंटेन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. एनर्जी इज ऑब्टेन इन फॉर्म ऑफ ATP. ATPच्या स्वरूपात ATPच्या स्वरूपात आपण एनर्जी ही घेत असतो. फॉर दिस पर्पज ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल. तर बघा जे सेलमध्ये म्हणजे पेशीमध्ये जे ग्लुकोज आणि जे कार्बोहायड्रेट असतात हे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडेशन केले जाते, त्यालाच काय म्हणतो आपण,
दिस इज कॉल्ड अ सेल्युलर रेस्पिरेशन. तर बघा याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. आपण बघितलं वरच्या पॅरेग्राफमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन. तर बघा सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, इथे डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल. दिस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. सो सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड. जे सेल्युलर रेस्पिरेशन असतं हे 2 मेथडने होत असतं. दोज 2 मेथड आर ॲरोबिक रेस्पिरेशन अँड अनॲरोबिक रेस्पिरेशन. तर बघा फर्स्ट वन इथे ॲरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड वन अनॲरोबिक रेस्पिरेशन. तर आता ॲरोबिक आणि अनॲरोबिक काय आहे आपण बघू. तर ॲरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजन इन्व्हॉल्व. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय असतं, ऑक्सिजन मॉलिक्यूल हा इन्व्हॉल्व असतो आणि अनॲरोबिकमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो. विदाउट ऑक्सिजन एनारोबिक रेस्पिरेशन होतो आणि विथ हेल्प ऑफ ऑक्सिजन ॲरोबिक रेस्पिरेशन होतं. तर इन ॲरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप. तर आता जे ॲरोबिक रेस्पिरेशन असतं म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो हे 3 स्टेपमध्ये होतो. आता कोणत्या 3 स्टेप आहे हे आपण बघू. तर पहिली स्टेप तुम्हाला दिलेली आहे बघा, ग्लायकोलिसिस. बघा आता ग्लायकोलिसिस म्हणजे काय, ग्लुकोज. ग्लायको मीन्स ग्लुकोज. बघा आपण आता या शब्दाची फोड करू. हे बघा आता ग्लायको मीन्स काय, ग्लायको मीन्स ग्लुकोज, एक ग्लुकोज मॉलिक्यूल. अँड लायसिस मीन्स काय, ब्रेकडाऊन. लायसिसचा अर्थ काय होतो, ब्रेकडाऊन. म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करणे, त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोलिसिस. त्याला आपण मराठीमध्ये ग्लुकोज विघटन असे पण म्हणतो. सो ग्लुकोजच्या मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करणे म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्यूल तोडणे, त्याला ग्लायकोलिसिस असं म्हणतात. तर बघा आता काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. बघा हा पण एक इम्पॉर्टंट टर्म आहे. ग्लायकोलिसिस कुठे ऑकर होतं, सायटोप्लाझम. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द प्रोसेस अँड 2 मॉलिक्यूल ऑफ ईच दॅट इज अ पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. तर बघा आता ग्लायकोलिसिस सायकलमध्ये काय होत असते, ग्लायकोलिसिस फर्स्ट अपॉन हे सायटोप्लाझममध्ये होते. त्याच्यानंतर मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज बाय स्टेप. जे ग्लुकोजचे मॉलिक्युलर्स असतात ते ऑक्सिडाइज होतात स्टेप बाय स्टेप. त्याच्यामध्ये कोणते मॉलिक्यूल इन्व्हॉल्व असतात, तो पायरुविक ॲसिड असेल, ATP असेल, NADH2 असेल, वॉटर असेल, ते फॉर्म होत असतं. मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड फॉर्म इन द प्रोसेस आर कन्वर्टेड इनटू द 2 मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम A, 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 अँड 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 आर रिलीज ड्युरिंग द प्रोसेस. तर बघा या प्रोसेसमध्ये नेमकं काय होत असतं, तर जे पायरुविक ॲसिड फॉर्म झालेलं आहे आपल्या सायकलमध्ये ते कन्वर्ट होते 2 मॉलिक्यूलमध्ये, ते पुन्हा दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होते, दॅट इज द ॲसिटिल कोए एन्झाइम. त्याला आपण ॲसिटिल कोए पण म्हणतो. ॲसिटिल कोए 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2, ॲसिटिल कोएमध्ये झाल्यानंतर 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2, 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 अँड रिलीज ड्युरिंग द प्रोसेस. हे सर्व रिलीज होतो. काय रिलीज होतो, CO2 या प्रोसेसमधून रिलीज होत असतो, ग्लायकोलिसिसमधून. त्याच्यानंतर सेकंड बघा, तर बघा ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल म्हणजे क्रेब सायकल. म्हणजे क्रेब नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने ही डिस्कवर केली म्हणून त्याला क्रेब सायकल असे म्हणतात. तर बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोए एंटर इनटू मायटोकॉन्ड्रिया. तर आपण बघितले ॲसिटिल कोए म्हणजे ॲसिटिल कोएन्झाइम A, कोए मीन्स कोएन्झाइम. बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोए एंटर इनटू मायटोकॉन्ड्रिया. जे ग्लायकोलिसिस बघितलं आपण ते कुठे झालं, सायटोप्लाझममध्ये झालं. आणि जे आता क्रेब सायकल बघतोय ते कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ती कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि जे ग्लायकोलिसिस होतं ते सायटोप्लाझममध्ये झालं. सायक्लिक चेन ऑफ द रिॲक्शन कॉल्ड एज अ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल ऑपरेटेड इन द मायटोकॉन्ड्रिया. तर बघा सायक्लिक चेन असते, सायक्लिक चेन रिॲक्शन कॉल्ड, जे सायक्लिक चेन रिॲक्शन असतात त्याला ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असे म्हणतात. आणि ती ऑपरेटेड कुठे असते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणजे क्रेब सायकल कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. Acetyl part of acetyl CoA is completely oxidized throughout the cyclic process and molecules CO2, H2O, NADH2, FADH2 are derived. तर बघा आता या ॲसिटिल जे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असते ते कुठून स्टार्ट होते, त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो आहे असाइल कोए. तर असाइल कोए काय करतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाल्यानंतर ती प्रोसेस चालू असते, इट इज सायकलिक प्रोसेस. त्याच्यानंतर CO2, H2O, NADH2, FADH2 हे जे मॉलिक्यूल असतात ते बाहेर पडतात.
बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल NaDH2 म्हणजे काय, FeDH2 म्हणजे काय. तर बघा आता NaDH2 म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FeDH2 म्हणजे काय, तर फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि 2 म्हणजे काय, 2 मॉलिक्यूल त्याचे बाहेर पडलेले. तर आय होप तुम्हाला या 2 प्रोसेस समजल्या असेल. आता आपण तिसरी बघू. बघा आता थर्ड प्रोसेस आहे तुमची, थर्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे ETC चेन. तर बघा या तिघी प्रोसेस फार इम्पॉर्टंट आहे. असंच नाही की तुम्हाला आता 10th क्लास उपयोगी आहे, तुम्ही जर पुढे 12th नंतर फार्मसी वगैरे कराल त्यासाठी पण त्याच्यामध्ये बायोकेम नावाचा सब्जेक्ट, त्यामध्ये सगळं हेच आहे, फक्त थोडं डिटेलमध्ये आहे. तुमचा जर बेस चांगला असेल आताच, त्यामुळे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा आपण बघू आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. याच्यामध्ये नावातच आहे, याच्यात काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात, इलेक्ट्रॉन वहन साखळी आपण त्याला म्हणतो. तर बघा इथे डायग्राम दिलेली तुम्हाला, ही बघा हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज ऑल्सो ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. So molecule of NaDH2 and FeDH2 formed during all above the process participate in electron transport reaction. तर ETC चेन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये कोणते मॉलिक्यूल इन्व्हॉल्व असतात, तर NaDH2 असेल, FeDH2 असेल, हे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. Due to these 3 molecules of ATP are obtained from each NaDH2 molecule and 2 molecules of ATP formed by FeDH2 molecule. Beside ATP, water molecule are formed in this reaction. याच्यामध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होत असतो. NaDHच्या मॉलिक्यूलपासून 3 आणि FeDHच्या मॉलिक्यूलपासून 2 ATP मिळतात आपल्याला. आणि या प्रक्रियेमध्ये ATP तर मिळतेच, पण त्यासोबत आपल्याला वॉटरचे मॉलिक्यूल देखील मिळतात. Thus molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecule of CO2 and H2O are produced along with the energy. तर अशा प्रकारे ॲरोबिक कंडिशनमध्ये म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला H2O पण मिळतो आणि CO2 पण मिळत असतो. तर बघा आपण हे डायग्राम बघूया आता. तुम्हाला जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये तर डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं छान. तर बघा इथे 2 लेयर्स दिलेले आहे आपल्याला. ही जी ती इनर मेम्ब्रेन आहे, ही आउटर मेम्ब्रेन आहे, आणि थर्ड वन जी ती मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे. असं 3 लेयर काढायच्या अगोदर. या 3 लेयर दाखवून द्यायच्या. फर्स्ट वन आहे ती आउटर मेम्ब्रेन, सेकंड वन असते ती इनर मेम्ब्रेन, आणि थर्ड वन जी असते ती मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असते. त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये काय होतं, ॲसिटिल कोए असतो, TCA सायकल होत असते. TCA सायकल म्हणजे काय आपण बघितले, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, क्रेप सायकल आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये NaDH2 FeDH2 हे रिलीज होत असतात. त्याच्यामध्ये CO2 देखील रिलीज होत असतो. त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं, पायरुविक ॲसिड असेल, फॅटी ॲसिड असेल. ओके, अशा प्रकारे ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते. देन बघा ऑलवेज रिमेंबर. बघा इथे आपण बघितलं आता NAD FAD, तर पण काय असतं त्यांचं फुल फॉर्म मी आता तुम्हाला मागची सांगितलं, पण इथे आपल्याला पण दिलेलं आहे, नेहमी लक्षात ठेवा. मध्ये NAD म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, आणि FAD मीन्स फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बोथ कोएन्झाइम आर फॉर्म इन द सेल आर यूज इन सेल्युलर रेस्पिरेशन. तर बघा हे जे दोघी जे कोएन्झाइम आहे, हे दोघी काय आहे, कोएन्झाइम आहे, ते आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये हेल्प करत असते. तर बघा इथे छोटासा अजून एक पॅरेग्राफ दिलेला आहे ATP म्हणून. ATP म्हणजे काय तुम्हाला सर्वांना आता माहितीच आहे. त्याचा फुल फॉर्म आहे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. हे सर्वांना माहिती पाहिजे. ATPचा फुल फॉर्म काय, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. इट इज अ एनर्जी डिस मॉलिक्यूल अँड एनर्जी इज स्टोअर इन द बॉन्ड बाय विच फॉस्फेट ग्रुप आर अटॅच टू इच अदर. तर बघा ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच कंपाऊंड. तो काय एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होते. एनर्जी स्टोअर इन अ बॉन्ड विच फॉस्फेट ग्रुप. कोणत्या बॉन्डने असते स्टोअर होते, फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो एकमेकांना. दिस मॉलिक्यूल आर स्टोअर इन द सेल. कुठे स्टोअर असतो हा मॉलिक्यूल, सेलमध्ये. As per NET, chemically ATP is a triphosphate molecule formed by adenosine ribonucleotide. It contains nitrogenous compound adenine, pentose sugar, ribose, and 3 phosphate group as per the need energy and derived by breaking the phosphate
बॉन्ड ऑफ ATP. हेन्स ATP इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. तर बघा तुम्हाला जर विचारलं एनर्जी करन्सी ऑफ सेल कोण आहे तर ATP आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं, काय काय कंटेन असतं, नायट्रोजनस बेस असतात, त्याच्यामध्ये ॲडेनिन असेल, पेंटोज शुगर, रायबोज, 3-फॉस्फेट ग्रुप वगैरे हे असतात. If there is an insufficient amount of carbohydrate in our body due to exceptional condition like the fasting and hunger, then lipid and protein are used for the energy production. तर बघा आपण एखाद्या वेळेस जर फास्टिंगवर असेल म्हणजे उपवासांवर असेल किंवा आपण कोणी भुकेलं असेल तर तेव्हा काय होतं, कार्बोहायड्रेटची कमतरता भासते आपल्या बॉडीमध्ये. मग तेव्हा काय होतं, त्या एक्सेप्शन केसमध्ये जे आपल्या बॉडीमध्ये लिपिड्स असतात, प्रोटीन्स असतात, ते आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करतात. In case of lipid, they are converted into fatty acid where the protein in amino acid. तर या अशा केसमध्ये काय होतं, जे लिपिड्स असतात ते कशात कन्वर्ट होतात, फॅटी ॲसिड, आणि जे प्रोटीन असतात ते अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होत असतात. फॅटी ॲसिड अँड अमायनो ॲसिड आर कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोई. जे फॅटी ॲसिड आणि अमायनो ॲसिड असतात ते कशात कन्वर्ट होतात, ॲसिटिल कोई, म्हणजे ॲसिटिल कोएन्झाइम ए. अँड एनर्जी इज ऑब्टेन थ्रूआउट द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोई. कंप्लीट ऑक्सिडेशन झाल्यावर ॲसिटिल कोएचं कंप्लीट ऑक्सिडेशन झाल्यावर आपल्याला एनर्जी भेटते. दिस प्रोसेस ऑफ क्रेब सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. ही सगळी प्रोसेस जे आपण सांगितली आहे ती कुठे होत असते, क्रेब सायकलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्याचं लोकेशन काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता याच्या पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू, नेक्स्ट पार्टमध्ये बघू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.